जातमुक्त गाव, ग्रामपंचायत ठराव. अर्थातच सौंदाळा ग्रामपंचायत अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने जातमुक्त गाव करण्याचा ठराव घेतला. त्यासाठी ग्रामस्थांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामपंचायतला आणि सर्वानुमते तो ठराव घेण्यात आला. आता ग्रामपंचायतीचे ठराव आपल्याला माहीतच आहेत. गावागावांमध्ये ग्रामसभा होतात किती? ग्रामसभा झालीच तर हजर कोण असतं? जास्तीत जास्त ग्रामसभेला हजर हे ग्रामसेवक आणि सरपंच 2च व्यक्ती शक्यतो असतात. एक रोजगार सेवक आणि जे सदस्य आहेत ते सदस्यपतीच हजर असतात आणि तिकडल्या तिकडच ग्रामपंचायतचा ठराव पार पडला जातो. पण ते त्यांच्या विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये असणाऱ्या कामांचाच असतो, ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर टक्केवारी खाता येईल. पण सौंदाळा ग्रामपंचायत ही आगळी-वेगळी ग्रामपंचायत आणि महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करणारी ग्रामपंचायत ठरली आहे. का? तर गावामध्ये बंधुतेची आणि समानतेची भावना असण्यासाठी आणि राहण्यासाठी त्यांनी जातमुक्त गाव करण्याचा ठराव घेतला. आता पाहता एवढे सोपे नाही जातमुक्त गाव. कारण हा जातीचा पगडा अनादी कालापासून आपल्या समाजावर चालत आलेला आहे. जी जाता जात नाही ती जात आहे. कितीही घालवण्याचा प्रयत्न केला तरी ती जात आहे आणि म्हणून ती जातच नाही तरी तिचं नाव जात आहे. पण आता हे जातमुक्त झालं पाहिजे आपलं गाव. कोणीही कुठल्या जातीचा असो वा धर्माचा असो, पण गावामध्ये सगळे एकच. आता जात नाही, ती पुसून टाकायची पूर्णपणे आणि आपण सगळे एक आहोत. मग त्यासाठी त्यांनी त्या ग्रामसभेमध्ये काही त्या ठरावामध्ये मुद्दे मांडले आणि ते मुद्दे खऱ्या अर्थाने आदर्श असे मुद्दे आहेत, की सर्वांसाठी सर्वांचे धार्मिक स्थळे हे खुले असतील. पाणवठे सर्वांसाठी खुले असतील. कोणी कोणत्याही पाणवठ्यावर जाऊन विहिरीवर, हापश्यावर, बोरवेलवर जाऊन पाणी भरू शकतो, पाणी आणू शकतो. त्यानंतर कोणी कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरती जातीय तेढ निर्माण करणारे काहीही न्यूज टाकायला किंवा काही स्टेटस ठेवायला, डी-पी ठेवायला त्यांनी कठोर बंदी आणलेली आहे. कारण का? तर ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे, ग्रामस्थांनी काही प्रतिक्रिया दिल्या त्या अशा आहेत, की ग्रामस्थ म्हणतात, की अलीकडे राजकारण्यांनी जातीयवादाचा पगडा घट्ट बांधून आपले राजकारणाच्या पोळ्या भाजायचा जास्त प्रयत्न केला जात आहे आणि त्याच्यावरतीच ते राजकारण करत आहेत. नेहमीच ते जातीला पुढे करून मतं मागत आहेत आणि मग आपल्या जातीचं आहे म्हणून असं लोकांना आकर्षित केलं जातं आणि मग लोक त्याला आकर्षून मतदान देतात, पण व्यक्ती पाहत नाहीत. त्या ठिकाणी जात पाहतात. बरं एवढंच नाही तर जातीयवादावरून दंगली भडकवल्या जातात. जातीला पुढे केलं जातं आणि त्याच्या मागे हे राजकारणी लपलेले असतात. अलीकडे मोठमोठे संख्येने तरुण आणि WhatsApp ग्रुप यावरती जातीय दंगली घडवण्यासाठी रोज ज्ञान पाजळल्या जातं आणि त्याच्या मागे लपलेले असतात राजकारणी. तर ग्रामस्थ हे वेळीच हुशार झाले आणि आपल्या तरुणाचे डोके कुणीही भडकवू नयेत यासाठी आपण सगळे एक आहोत ही भावना आणि त्यासाठी आमच्या गावामध्ये कुठलीही जात नाही. आम्ही एकात्मतेने सर्व एका ईश्वराचे आणि एका गावाचे लेकरं आहोत. आम्ही एकाच कुटुंबातले आहेत. आमचं गाव म्हणजे एक कुटुंब. सौंदाळा ग्राम परिवार हा एकच परिवार. याच्या पलीकडे दुसरा परिवार नाही आणि आम्ही एका परिवारातले असल्यामुळं आमच्यामध्ये एकच जात आहे, दुसरी जात नाही. आम्ही सगळे बंधुभावाने, एकोप्याने नांदत आहोत. बस. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अलीकडे तरुणांना भडकवून दंगली घडवण्याचं काम हे सर्रास आपल्याला दिसत आहे आणि मग कुठेही ह्या दंगली भडकवण्यात येऊ नयेत. जातीय तेढ निर्माण होऊ नये. गावामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी त्यांनी जातमुक्त हा ठराव घेतला. हा महाराष्ट्राला आदर्श देणारा ठराव आहे. सगळ्या ग्रामपंचायतींकडे असा ठराव असला पाहिजे. कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही जातीच्या, साधू संतांच्या, महात्म्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांमध्ये सगळे एकोपाने आणि एकमताने साजरे करतील. नाहीतर अलीकडे पाहत आहोत आपण वर्षभर सुद्धा ज्या घटना घडत नाहीत, जे भांडण-तंटे घडत नाहीत,
त्या एखाद्या महात्म्यांच्या किंवा साधू संतांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त घडत असतात. हे जातीयवादातून दंगली घडण्याचे आपण कारणे पाहिलेले आहेत. कारण हे कारणे इतके मोठे होतात, भयंकर रूप धारण करतात. त्यानंतर अचानक कुणी काही बोलला जातो आणि अलीकडे अॅट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्याचे प्रकार हे जास्त वाढलेले आहेत. यावर सुद्धा प्रतिबंध घालता येतो. कारण सगळे एकच आहेत, तर कोणी कोणावर गुन्हा दाखल करणार नाही आणि कोणी कोणाला जातीयवादी शब्द वापरून डिवचणार नाही, भांडण-तंटे करणार नाही. हाही त्याच्यासाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे सौंदाळा ग्रामपंचायतने. ग्रामस्थांनी बरेच मुद्दे सांगितले. ग्रामस्थ म्हणतात, साधू संतांनी या जातीयवादाचं मूळ खडून काढण्याचे प्रयत्न आधीपासूनच केलेले आहेत. प्राचीन काळापासून साधू संत म्हणत आलेले आहेत, "या रे या रे लहान थोर, याती भलते नारी नर." इथे कोणीही लहान नाही, कोणीही मोठं नाही, सगळे एकच आहेत. भागवत धर्माच्या पताकेखाली आपण सगळे एक आहोत. भेदाभेद ब्रह्म अमंगळ. कुणामध्येही भेद नाही. कोणी उच्च जातीचा नाही आणि कोणी नीच जातीचा सुद्धा नाही. म्हणजे छोट्या जातीतून कोणी नाही, तर मोठ्या जातीतूनही कोणी नाही. कोणी वेगळ्या धर्माचा नाही. आपण सगळे एकच आहोत. ही भावना साधू संतांनी आधीपासूनच घालून दिलेली आहे आणि तेच संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला तत्व सांगतात. समता, बंधुता, न्यायता ही सगळी जे तत्व आपल्याला दिलेले आहेत, ते बंधुभावाने एकत्र नांदण्यासाठी. राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य सुद्धा हीच शिकवण देऊन जातं आणि म्हणून स्त्री-पुरुष समानता असेल, जातीयवादाचं निर्मूलन करणे असेल, हे सगळे जे संविधानामुद्दे मध्ये आहेत, ते साधू संतांनी सुद्धा आधीपासून सांगितलेले आहे. पण साधू संतांच्या मुद्द्यांचा पण विसर पडलेला आहे आणि संविधान तर अलीकडे लोकांना माहितीच होऊ दिल्या जात नाही. रात्रंदिवस फक्त WhatsApp युनिव्हर्सिटीद्वारे जातीय दंगली आणि धार्मिक दंगली कशा घडवता येतील याचेच प्रयत्न सर्रासपणे चालू आहेत आणि कुठेतरी हे अशा दंगली थांबवण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतने एक आदर्श पाऊल उचललेला आहे आणि हा धडा महाराष्ट्राने घेण्यासारखा आहे. आता यावर सुद्धा काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, की जर ते सगळे एक झालेत, मानव म्हणून एकच निर्माण झालेत, एका कुटुंबातले झालेत, तर मग जातीयवादाला त्यांनी नष्टच केलेलं आहे. जात नावाचा शब्द त्यांनी पुसून टाकलाय. पण मग ते विवाह एकमेकांच्या पद्धतीने करणार, की सगळे एक मानवजात म्हणून कोणीही कुठल्याही कुटुंबामध्ये विवाह करू शकणार आहे. कारण का? तर आपल्याकडे ज्या काही घटना घडत आहेत, तर जात ही सगळ्यात जास्त घातक ठरत आहे, ती म्हणजे विवाहाच्या दृष्टिकोनातून. आपण एरवी एकमेकांच्या घरी-दारी सणावाराला जाऊ शकतो, येऊ शकतो, एकमेकांना आहेर पण घेतले जातात. पण ज्यावेळेस एखादी मुलगी एखाद्या आंतरजातीय विवाहाशी विवाह करू पाहते किंवा एखादा मुलगा आंतरजातीय विवाहाशी मुलीशी विवाह करू पाहतो, त्यावेळेस मात्र ती जात आडवी येते. मग मागे घडलेल्या काही घटना आपल्या सर्रास डोळ्यासमोर आहेत, जी नांदेडमध्ये घडली, जी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. ह्या 2 घटना ज्वलंत आहेत, की त्या जातीयवादाच्या मुद्द्यावरून अक्षरशः दुसऱ्यांच्या लेकरा-बाळांच्या हत्या करण्यात आल्या. तर हे कुठेतरी आपल्याला नजरेच्या आड घालता येणार नाही. कारण याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केला, की खरं जातीयवादाचं मूळ खणून काढायचं असेल, तर ह्या घटना समाजामध्ये घडता कामा नये आणि अशा घटना घडू नयेत म्हणून समाजामध्ये जात हा शब्द पुसून टाकायचा आहे. मग सौंदाळा ग्रामपंचायतने याच्यावरती काही विचार केला आहे का? पण ग्रामस्थांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या प्रतिक्रियांमध्ये हा मुद्दा काही कुठे दिसला नाही. कारण तो विवाह परंपरेचा मुद्दा आहे. काही समाजामध्ये तो 7 जन्माचं नातं असं म्हटलं जातं. पण या 7 जन्माच्या नात्याला सुद्धा ह्या जातीयवादामुळे ते नातं, ते स्नेहसुद्धा तोडण्याचं काम केलं जातं. त्याच्यामुळे ही जात एवढी घातक ठरत आहे समाजामध्ये आणि म्हणून ह्याही मुद्द्यावरती उत्तर निवडणं, योग्य सोल्युशन काढणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये काही ग्रामपंचायती असा आदर्श समोर ठेवतील का? कारण महात्माजी गांधी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, की "मी त्या लग्नामध्ये जाईन की जे लग्न आंतरजातीय असतील, अशा लग्नांमध्ये मी उपस्थित राहीन." पण सौंदाळा ग्रामपंचायतने जवळपास विवाहाच्या बाबतीत असं काही प्रतिक्रिया दिली नाही. पण जे काही त्यांनी मुद्दे आपल्या ग्रामपंचायतमध्ये घेतले ते आदर्श असे मुद्दे आहेत. कारण हा कौटुंबिक भाग आहे आणि हा कौटुंबिक आणि सोयरे-धायरे त्याच्यात इतर गावाचे सुद्धा येतात. त्याच्यामुळं
एकट्या सौंदाळा ग्रामपंचायतला असा एखादा कठोर मुद्दा नाही, अचानक एखादा कठोर पाऊल नाही टाकता येणार. पण त्यांनी जेवढे काही पाऊल टाकले ते सगळे आदर्श आहेत. कारण सध्या जर आपण पाहिलं तर देश कितीही पुढे गेला असला, विठुरायाचं मंदिर जरी सगळ्यांसाठी खुलं झालं असलं, तरी आपल्या, तुमच्या, आमच्या गावातील मंदिर हे सगळ्यांसाठी खुले नाहीत. विशिष्ट प्रकारचेच पुजारी त्या ठिकाणी असतात आणि विशिष्ट जाती समुदायाचे आहेत म्हणून आपल्या गावातल्या मंदिरामध्ये अजूनही सगळ्या लोकांना प्रवेश मिळत नाही. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या गावच्या मंदिरामध्ये जेव्हा अशी पोथी पुराण चालायचे, तेव्हा एका विशिष्ट समुदायाचे लोक मंदिरामध्ये बसून ऐकायचे. परंतु काही महिलांना ऐकायचं असेल तर त्यांना मंदिराच्या बाहेर बसून त्या मंदिराच्या बाहेर ऐकायच्या. म्हणजे किती पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला वाईट वाटतं, की सगळेजण मानवायचेत. यांना पण देव अपेक्षित आहे, यांना पण पोथी-पुराण ऐकायचे आहे, पण त्यांना उंबरवठ्याच्या आत बसता येत नाही. त्यांना उंबरवठ्याच्या बाहेर बसवलं जातं. आहेत तर माणसंच. ईश्वर हा सर्वांसाठी एकच आहे आणि म्हणून सौंदाळा ग्रामपंचायतने जे पाऊल उचललेलं आहे, ते भगवंताच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं आहे. कारण ईश्वर हा सर्वव्यापक आहे, ईश्वर हा सर्वांसाठी आहे आणि म्हणून ईश्वराचं रूप जे सगुण रूप आहे, जे मंदिरामध्ये आपण पाहतो, ते सगळ्यांना पाहता येईल. जातीवादामुळे आता असं नाही, की एखाद्या जातीमध्ये त्याला देवाकडे जाण्याची इच्छाच नसते, असं नाहीये. कुठल्याही जातीत असेल तर संत महात्मे हे कुठल्याही जातीमध्ये जन्माला येऊ शकतात आणि देवाकडे जाण्याची त्याची धाव असते. पण त्यामध्ये जर देव आडवा येत असेल भक्त आणि देवाच्या सगुण रूपामध्ये, तर सौंदाळा ग्रामपंचायतने हे काम अतिशय चांगलं केलेलं आहे, की भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये येणारी जातीयवादाची भिंत पुसून टाकण्याचं काम मात्र अतिशय आदर्श काम केलेलं आहे आणि म्हणून निश्चितच सगळ्या ग्रामपंचायतींना जाग यावी आणि अशा जातीयवादाच्या भिंती पुसून टाकण्याचे आदर्श पाऊल त्यांनी उचलावेत. निश्चितच आपल्या गावामध्ये काय परिस्थिती आहे जातीयवादाबद्दल, ती नक्कीच आपण प्रतिक्रियांमध्ये कळवा. सौंदाळा ग्रामपंचायतचा हा पाऊल आपल्याला कसा वाटला ते सुद्धा कळवा. जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला, लाईक करा, हाईप करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय जगत.